तर आपण हेअर कट करणार आहे. आता सध्या ह्या हेअर कटला नाव आहे फेड हेअर कट. काय त्याला हाय फेड, डीप फेड, मिडियम फेड असं म्हणतात. म्हणजे जुन्या भाषेत जर म्हटलं, जुन्या हेअर कटच्या नाव जर म्हटलं तर त्याला आहे ना, जुने आपले जे वयस्कर लोक जे असतील तर तेच फेड कटला काय म्हणजे पैलवान कट म्हणते. काय म्हणते पैलवान कट. थोडस मधल्या काळातले जे लोक असतील ते म्हणतील त्याला सोल्जर कट. काय म्हणते सोल्जर कट. अजून थोडस मधल्या काळात ते म्हणते वेस्टर्न कट. वेस्टर्न कट म्हणजे वेस्टर्न भागातल्या आफ्रिकन भागातले जे लोक आहेत जे बारीक जे केस असतात त्यांना वेस्टर्न कट म्हणतात. आणि आता जे न्यू लुक आहे, आता बरंच असं एकच साडी असते पण त्या साडीचा विविध आकार काय तर त्याला वेगळे नाव देतात. काय तर त्याचप्रमाणे ना, तर हेअर कटला पण आहे ना, फक्त आहे ना आपण आहे ना हेअर कट करताना एक गोष्ट, हेअर ड्रेसरने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुमच्याकडे आता गुगल आहे. आता आम्ही पहिले प्रोफाईल ठेवायला लागायचो. कारण तुम्ही जे काम प्रोफाईल तुम्हाला लागणारच आहे. एखादं तुमचं क्लायंट ऑनलाईन जर क्लायंट आलं तर तुम्हाला विचारलं तर तुम्ही याच्या आधी कोणते हेअर कट केलेले, मग तुम्ही चांगले जे हेअर कट केले असतील त्याचे फोटोग्राफ करा. आता पहिले गुगलवर नव्हतं. ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला क्लासेस घेतो त्यावेळेस गुगल वगैरे हे काय नव्हतं, त्यावेळेस फोनच नव्हते. तर त्यावेळेस आम्ही काय करतो, डाटा कलेक्शन म्हणतो. आम्ही क्लायंटला किंवा आमच्या सांगितलं तुम्ही ना तुमचे जे फोटो काढा, फोटो जवळ ठेवा. मग ते फोटो आहे ना फोटोग्राफरला बोलवायचं, ते फोटो काढायचे, मग ते फोटो हे करून आणायचे, मग त्याचा अल्बम बनवायचा. पण आता एकदम सोपं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाटा कलेक्शन करू शकता. गुगल लावतो गुगलवर. आता किती मोठा हेअरड्रेसर जरी असला काय, आता जर तुम्ही आता नवीन तुम्ही जर याचे नाव जर नसते ऐकले तर तुम्ही काय म्हटले असते का नाही, एखादा म्हटलं तुम्हाला फेड कट करा तर तुम्ही त्याचं पैलवान कट केले असते. पैलवान कट आणि फेड कट एकच. फक्त तुम्हाला क्लायंट कडनं अंडरस्टँडिंग एवढं करून घ्यायचंय का बारीक किती करायची. मग त्याच्याकरता काय पाहिजे, तुमच्याकडे टोटल एक इमेजेस पाहिजे. तर तुम्हाला गुगल आहे ना एक सुवर्ण संधी आहे. गुगल तुम्हाला दाखवतो. आता आम्ही पण हेअर कट करतो पहिले गुगल हातात तुम्ही बघितलं काय गुगल ओपन करतो, काय तुला पाहिजे ते सांग. कारण किती मोठा हेअर ड्रेसर असला तर त्याची नेहमीच अंडरस्टँडिंग कुठं होते का, क्लायंट सांगतो काय आणि आपण करतो काय, याच्यामध्ये जेव्हा मिसमॅच होतं ना त्यावेळेस तुमचा हेअर कट. तुम्ही किती मोठे हेअर ड्रेसर असा जोपर्यंत, त्याच्यामुळे व्यवसायात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का आपलं तोंड कमी चालवलं पाहिजे आणि समोरच्याचं तोंड जास्त वाजवलं पाहिजे. कारण आपण क्रिया कोणाला करणार आहे, क्लायंटच्या डोक्यावर करणार. क्लायंटच्या डोक्यावर आपण क्रिया करणार आहे. मग तो त्याचा हक्क आहे त्याला ते बारीक बारीक गोष्टी समजून घेणं. काय जेव्हा त्याची आपली जेव्हा बोलणं आपलं कन्फर्म होईल मग त्याच्यानंतर आपण सांगू शकतो इथं टक्कल आहे, इथं काय आहे, इथं तर कमी तुम्ही जर सांगितलं त्याप्रमाणे करतो तर टक्कल उघडं पडेल किंवा काय होईल, किंवा काही व्यंग असतात ठराविक त्याला का ते व्यंग असे उघडे पडतील हे तुम्ही सांगू शकता. पण कधी ते तुम्हाला आत्मसात स्वतः झाल्यानंतर. त्यामुळं डोकं नेहमी शांत ठेवायचं, समोरच्याचं ऐकायचं, नंतर आपण बोलायचं. ओके. आता आपल्याला एकदम